नमस्कार. राष्ट्रीय विज्ञान दिन विज्ञान प्रयोग निर्मिती स्पर्धा. टाकाऊपासून टिकाऊ शैक्षणिक साहित्य निर्मिती. परिसर अभ्यास इयत्ता 3री. 13वा पाठ आपला आहार. नमस्कार. माझे नाव श्रीमती शेलार शुभांगी भाऊसाहेब. माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी मुली शेवगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर. जिल्हा प्रशिक्षण संस्था संगमनेर यांच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिन या निमित्ताने प्रयोग निर्मिती यामध्ये टाकाऊपासून टिकाऊ साहित्य तयार करणे ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. त्यामध्ये मी सहभागी झालेले आहे आणि मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ अशी परिणामकारक अध्यापन साहित्य बनवलेलं आहे. त्यामध्ये मी पदार्थ व त्यांचे प्रकार हे एक शैक्षणिक साहित्य बनवलेलं आहे. यामध्ये हा एक साधा माउंट बोर्ड आहे आणि या माउंट बोर्डवर हा जादुई चार्ट बनवलेला आहे. यामध्ये मी पिष्ट आहे त्यानुसार आपण आता बघणार आहोत. यामध्ये जीवनसत्वे व क्षार यामध्ये हे साहित्य येते. मोसंबी, आवळा, गवार, सूर्यप्रकाश, तांदूळ, आंबा, शेवगा आणि पालक. यानंतरचं पुढील साहित्य आहे पिष्टमय पदार्थ. आता विद्यार्थ्यांना आपण म्हणू शकतो की सांगा बरं पिष्टमय पदार्थांची नावे सांगा. ते लगेच या साहित्यावर सांगतात. बाजरी, ज्वारी, सातू, मका, गहू, तांदूळ, नाचणी, राळा अशा प्रकारे पिष्टमय पदार्थांची नावे त्यांना ताबडतोब सांगता येतात. यानंतरचा पुढचा आहे स्निग्ध पदार्थ. स्निग्ध पदार्थामध्ये डालडा, शेंगदाणा, तीळ, तूप, जवस, सोयाबीन, सूर्यफूल, करडई, तेल अशा प्रकारे स्निग्ध पदार्थ कोणते तर हे 4 टाकल्यावर त्या विद्यार्थ्यांना ते परिणामकारक अध्ययन घडून येतं. यानंतरचा पुढील तक्ता आहे. पुढचा चार्ट जो आहे तो आहे प्रथिनयुक्त पदार्थ. आता प्रथिनयुक्त पदार्थ कोणते आहेत तर हरभरा, पालक, मासे, मसूर, तूर, मांस, वाटाणा, चवळी आणि दूध अशा आपल्याला या शैक्षणिक साहित्यातून समजतात. मला सांगण्याचा असा उद्देश आहे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे हे शैक्षणिक साहित्य हे अगदी कमी खर्चिक आहे आणि टाकाऊपासून टिकाऊ पद्धतीने बनवलेला आहे. हा माउंट बोर्ड आहे. हा 25 रुपये किंमत आहे आणि याच्यासाठी लागणारे स्केच पेन एकूण 10 रुपये किमतीचे आहे. आणि हे जे आहे माझ्या LED साहित्यातील बॉक्सचे हे पुठ्ठे बनवलेले आहे. बरोबर 4 अशा प्रकारे स्क्वेअरमध्ये काप करून हे पुठ्ठे बनवलेले आहे. अशा प्रकारे हे कमी खर्चिक म्हणजे एकूण 35 रुपये खर्च यासाठी आलेला आहे. माझा सांगायचा उद्देश असा आहे की हे जे साहित्य आहे या साहित्यामध्ये विद्यार्थ्यांचं अध्ययनच महत्त्वाचं नाही तर अध्ययन करण्यासाठी त्यांचं अन्नातील पोषण घटक मिळण्यासाठी हे साहित्य आहे की ज्या योगे त्यांचं जो पोषण आहार आहे तो अशा प्रकारे या 4 पदार्थातून चौरस बनेल आणि चौरस बनवून त्यांचं पोषण चांगलं होईल आणि अर्थातच त्यांचं अध्ययन हे प्रभावी ठरेल. म्हणजे माझ्या या टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ बनवलेल्या साहित्याचा उपयोग माझ्या या अध्ययन क्षेत्रात करत असताना मला हे जाणवलं की माझे विद्यार्थी या पदार्थ व त्यांचे प्रकार हे न कळत आणि अगदी आनंदाने या माझ्या तक्त्यावर या पोस्टरवर शिकतात आणि आपल्या घरी जाऊन सांगतात. त्याप्रमाणे जे सांगण्यासारखं आहे म्हणजे खाण्यासारखे जे पदार्थ आहे ते बरोबर त्या पद्धतीने ते खातात आणि अर्थातच त्यांचं जे पोषण आहे ते सर्व म्हणजे चौरस आहार म्हणतो आपल्याला सर्व जीवनसत्वांनी युक्त तो त्यांना मिळतो आणि ते त्यांच्या या पोषण आहाराबरोबरच त्यांना मेंटली सुद्धा खत मिळतं. अशा प्रकारे त्यांचा जो अध्ययन विकास आहे तो अध्ययन विकास या जे मी साहित्य बनवलेलं आहे त्यानुसार अर्थात हे जे साहित्य मी बनवलेलं आहे ते अगदी कमी खर्चिक असून 1ली ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल असेच हे शैक्षणिक साहित्य आहे.